उद्धव साहेब आदित्यजींचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून शिरीषदादा घरत यांना ओळखले जाते। शिवसैनिक विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, विद्यमान जिल्हा प्रमुख अशी दादांची राजकीय वाटचाल आहे। 2 जून हा जिल्हा प्रमुख शिरीषदादांचा वाढदिवस। दरवर्षी हा वाढदिवस शिवसैनिक मोठ्या उत्साहात साजरा करतात। यावर्षी मात्र दादांच्या वाढदिवसाला विशेष महत्त्व आहे, कारण 2 जूनला दादांचा वाढदिवस आणि 4 जूनला लोकसभेचा निकाल, म्हणजे शिवसेनेला दादांकडून वाढदिवसाची खासदार रूपी पंचतारांकित भेट। जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत यांनी लोकसभा निवडणुकीला जी मेहनत घेतली ती मेहनत फळास येणार आहे। मावळचा खासदार कोणत्याही परिस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाच होणार, यात कोणतीही तीळ मात्र शंका नाही। बाळासाहेबांचे, उद्धव साहेबांचे, आदित्य साहेबांचे शिरीषदादा घरत निष्ठावंत शिवसैनिक, त्यामुळेच शिवसेनेच्या कठीण काळात शिरीषदादा आणि त्यांची टीम भक्कमपणे उद्धव साहेबांच्या पाठी राहिली। बाळासाहेबांनी जे निष्ठेचे बाळकडू पाजले ते निष्ठावंतांच्या धमन्यात आजही आहे। असेच शिवसैनिक शिवसेनेचा आधार आहे। निष्ठा अधिक सेवा म्हणजेच शिरीषदादा घरत। दादांचा जन्म 2 जून 1959 साली शेतकरी परिवारात झाला। खारघर आणि पनवेल ही दादांची कर्मभूमी। शेतकरी परिवारातील एक तरुण आज राजकारणाच्या उच्च शिखरावर विराजमान आहे। शिवसैनिक ते जिल्हा प्रमुख आणि आता लोकांच्या मनातील भावी आमदार अशी दादांची राजकीय वाटचाल असणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज, घटनापती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रकल्पग्रस्तांचे दैवत दिबा पाटील, स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांसह सर्व राष्ट्रपुरुष शिरीषदादांचे आदर्श आहेत। सत्ता असताना शिवसेनेच्या माध्यमातून शिरीषदादांनी अनेक विकास कामे केली, तशीच विकास कामे सत्ता नसतानाही पुढे सुरू आहेत। 1975 पासून दादांच्या राजकीय सुरुवात झाली। त्यांच्या आधी शिवसैनिक ही ओळख होतीच। स्वतः खारघर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर खारघर ग्रामपंचायतीवर 2 वेळा शिवसेनेचा सरपंच बसवला। शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात, मोर्चात शिरीषदादांचा सहभाग आहे। राजकारणाबरोबर शिक्षण क्षेत्रातही भरीव कामगिरी केली। बेलपाडा स्कूल कमिटीवरील कार्य वाखण्याजोगे आहे। खारघर विभागातील विविध मंडळे, शाळा, महाविद्यालये यांना नेहमी मदत केली। शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड ही जबाबदारी 22 ऑक्टोबर 2018 पासून खांद्यावर घेतली। पनवेल विधानसभा मतदारसंघातील अनेक विकास कामे ही शिरीषदादांची ओळख आहे। तर दादांचे मुख्य सामाजिक कार्य म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी, त्यातून अनेकांना वाहने देऊन रोजगार दिला। याशिवाय श्री पुष्प प्रतिष्ठान फाउंडेशन अंतर्गत स्वर्गीय अखंड सौभाग्यवती पुष्पाताई शिरीष घरत यांच्या स्मरणार्थ विनामूल्य महाआरोग्य शिबिर घेऊन गोरगरीब रुग्णांची सेवा केली जाते। तसेच अनेक पेशंटना खासगी मदत दिली जाते, ती वेगळीच। शिरीषदादांनी कठीण काळात उद्धव साहेबांना साथ देऊन पनवेल विधानसभा मतदारसंघात 22,000 सदस्य नोंदणी केली। शिवसेनेच्या भवितव्यासाठी अशी नोंदणी महत्वाची होती, म्हणून दादांनी रात्रीचा दिवस केला। राजकीय दहशतवादाविरोधात मोर्चा, नैना विरोधात आंदोलन ही ठळक कामगिरी म्हणून नोंद आहे। हजारो विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळवून दिला, तर अनेकांची परदेशात शिक्षणाची सोय केली। परदेशी जाणाऱ्या खेळाडूंनाही वारंवार मदत केल्याचे जाहीर आहे। असा शिरीषदादा घरत यांचा विकास कार्याचा झंझावात आहे। हा झंझावात शब्दरूपात बंदिस्त होऊ शकत नाही। मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे संजोग वागेरे पाटील उमेदवार आहेत। मतदानाचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे। जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली। संजोग वागेरे पाटील यांच्या विजयासाठी रात्रीचा दिवस केला। त्यांची ती मेहनत फळास येणार आहे। मावळचा खासदार कोणत्याही परिस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाच होणार, यात कोणतीही शंका नाही। शिवसेनेचे भावी आमदार म्हणून आज जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत यांच्याकडे पाहिले जाते। सर्वसामान्य जनता आणि सर्वसामान्य शिवसैनिक साहेब आमदार होणार म्हणून आशादायी आहेत। तसेच शिरीषदादांचे पनवेल विधानसभा मतदारसंघात प्रचंड काम आहे। दादा लवकरच आमदार व्हावेत म्हणून शिवसैनिक प्रयत्नशील आहेत।
दादा आमदार व्हावेत हीच त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला प्रार्थना. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खारघर. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.